नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सुंदर अशा यूट्यूबच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकअप सायन्स इन्स्टिट्यूटच्या या अधिकृत चॅनलवरती आपला सर्वांना या ठिकाणी मुलांना सर्वात अवघड जाणारा जो काही चॅप्टर आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि बाय NCERT जो काही 11वीचा हा चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण या ठिकाणी पूर्णपणे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण बेसिक सहित या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूयात आपल्या या मोहिमेला. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट अशी की सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ट्रिग्नोमेट्री म्हटलं की बरेचसे कॅन्डिडेट जे असतात, बरेचसे विद्यार्थी जे असतात ते घाबरायला सुरुवात करतात. तर बेटा तसं काहीच नाहीये. आता तुम्ही सोडवता सोडवता तुम्हाला लक्षात येईल की किती साध्या सरळ सोप्या पद्धतीने हा संपूर्ण चॅप्टर आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, आणि बेसिक वगैरेची गोष्ट अशी की बेटा मी सर्व बेसिक एकाच ठिकाणी लिहून देणार नाहीयेत, कारण फार एकदमच तर सगळे फॉर्म्युले आपल्याला दिसायला लागले की मग ते फॉर्म्युले लर्न करणं अवघड जातात. त्यामुळे जसे जसे फॉर्म्युले येतील समोर तसं तसं आपण ते फॉर्म्युले बघणार, तसं तसं बेसिक बघणार आणि तसे तसे क्वेश्चन्स आपण सोडवणं चालू करणार. सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट एक्सरसाइज नंबर 3.1 पहिली एक्सरसाइज आहे. बेटा पुढं पुढं पळू नका. जे जे व्हिडिओज तुम्हाला भेटत आहेत त्याच्यानुसार कॉन्स्टंटरित्या तसा स्टडी करणं चालू करा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सर्वच्या सर्व हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात आपला पहिला प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज नंबर 3.1. बघा बेटा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. या ठिकाणी तुम्हाला आन्सर काढायचे रेडियन मध्ये आणि तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन जो आहे तो आहे डिग्री मध्ये. बघा ना, याच्याकडे बघितल्यानंतर कळतं का? पहिला क्वेश्चन या ठिकाणी आहे किती डिग्री बेटा? 25 डिग्री. आता बऱ्याच जणांचा प्रश्न हा आहे की डिग्रीचं रेडियन आणि रेडियनचं डिग्री हे करताना बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. तर बेटा सगळ्यात साधी आणि सोपी सरळ भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मला सांगा ना, याला वाचताना तुम्ही कसं वाचणार? 25 डिग्री, याला तुम्ही डिग्री वाचता ना, डोक्यावरती जो डॉट असतो, झिरो असतो, झिरो नसतो ऍक्च्युली तो डॉट जो असतो त्याला तुम्ही डिग्री वाचता. मग महत्वाची गोष्ट काय आहे की दिलेल्या क्वेश्चन मध्ये दिलेलं काय हे कळालं पाहिजे. मग दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय तुम्हाला? 25 डिग्री. आता मला सांगा, डिग्रीचं तर डिग्रीत तुम्ही कन्व्हर्जन करणार नाही, डिग्रीचं तुम्ही कन्व्हर्जन करणार आहात रेडियन मध्ये, आणि रेडियन दिलेलं असलं तर डिग्री मध्ये. मग आता सध्याच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिग्री दिलाय ना, हा डॉक्टर डॉट आहे म्हणजे डिग्री दिलाय ना, मग त्याचं रेडियन मध्ये करावं लागणार. आणि जर डिग्री नसन दिलेलं, असं डोक्यावर जर असं डॉट नसेल म्हणजे ते रेडियन मध्ये दिलेले, मग रेडियनचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचं. एकदम साधं सोपं सरळ. बरं, आता महत्वाची गोष्ट अशी आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला या ठिकाणी काय दिलंय? 25 डिग्री. डिग्री मध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला रेडियन मध्ये करायचंय. ठीक आहे, चला मग लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. सगळ्यात पहिले मी काय करतो बेटा, या ठिकाणी फॉर्म्युला लिहितोय. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या, फॉर्म्युला लिहित आहे. याच्यासाठी तुम्हाला जो फॉर्म्युला लागणार आहे तो फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहून देतोय. ठीक आहे, बघा बेटा फॉर्म्युला लागणार तुम्हाला कोण काढायचंय? रेडियन. इकडे बघा लक्षात घ्या, रेडियन मेजर इज इक्वल टू पाय बाय 180 इंटू डिग्री मेजर. जो फॉर्म्युला याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे तो फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहून दिलाय. ठीक आहे, रेडियन मध्ये कन्व्हर्जन करायचंय कुणाचं? डिग्रीचं. प्रश्न दिलाय डिग्री मध्ये, मग रेडियनचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये जर कन्व्हर्जन तुम्हाला करायचं असलं कुणाचं? डिग्रीचं, तर त्यासाठी तुमच्या डिग्रीला पाय बाय 180 ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. सर हा फॉर्म्युला तुम्ही असाच का घेतला? सांगतो, लक्षात घ्या. इकडे सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट, मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्हाला ही गोष्ट तर माहिती आहे पाय म्हणजे असतंय 180 डिग्री, हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहे. पायची व्हॅल्यू किती असते? 180 डिग्री. नाही सर आम्हाला तर पायची व्हॅल्यू ही नाही माहिती. पायची व्हॅल्यू आम्हाला ही माहिती आहे. कोणती? सर पायची व्हॅल्यू 22/7 असते किंवा पायची व्हॅल्यू 3.14 असते. हो बेटा, ही व्हॅल्यू जी असते, ही जी व्हॅल्यू आहे ती रेडियन मधली आणि ही जी व्हॅल्यू आहे ती डिग्री मधली. ठीक आहे, तर बघा बेटा पायची व्हॅल्यू असते 180 डिग्री.
इथपर्यंत सर्वांना आपल्याला माहिती आहे. मग मला एक गोष्ट सांगा, इथं 180 डिग्री म्हणजे पाय. मग जर मला कधी फक्त 1 डिग्री काढायचा असेल तर तो किती येईल? पाय अपॉन 180. मला जर 180 डिग्रीची व्हॅल्यू जर पाय भेटत असेल तर म्हणजे असेल तर त्याच्याऐवजी मला जर 180 डिग्रीच्या ऐवजी जर फक्त मला 1 डिग्री जर पाहिजे असेल तर हा इकडं 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटून जाईल? पाय बाय 180 डिग्री. ठीक आहे. 1 डिग्रीची जर एवढी भेटेल तर मला जर 2 डिग्री काढायचं असेल तर मी काय करणार बेटा? ह्या पाय बाय 180 ला 2 ने मल्टिप्लाय करेल. 3 डिग्री जर पाहिजे असेल तर 3 इंटू पाय बाय 180 होईल. ठीक आहे. आणि तसंच मला जर 25 डिग्री काढायचं ठरलं तर 25 इंटू पाय बाय 180 आपल्याला करावं लागेल. बघा लक्ष द्या बेटा, मग 25 डिग्री 25 डिग्री त्या 25 डिग्रीचा आन्सर काढायचं तर 25 इंटू पाय बाय 180 करावं लागेल. मग 25 इंटू पाय बाय 180 कळालं का बेटा? चला, स्कॉलर्सला लगेच कळालं असेल, बाकीच्यांना कळालं नसेल तर मी काय काय म्हणलो ते सावकाश बघा. लक्षात इकडे रेडियन आपल्याला काढायचंय. पाय बाय 180च्या जागी आपण पाय बाय 180 पुट केलं. डिग्री आपल्याला किती दिलेलं आहे बेटा? डिग्री दिलेलं आहे आपल्याला 25. हे बघा 25. मी जे सांगत होतो ते बघा परत एकदा. ज्यांना कळालं असेल त्यांना ठीक आहे, ज्यांना कळालं नसेल त्यांनी परत बघा. मला सांगा 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180. 1 डिग्री मीन्स पाय बाय 180. म्हणजे थोडक्यात त्याला 1 ते जे 1 दिलं असेल त्याला पाय बाय 180 मल्टिप्लाय करा. 2 डिग्री म्हणजे 2 इंटू पाय बाय 180. 3 डिग्री म्हणजे 3 इंटू पाय बाय 180. मग 25 डिग्री म्हणजे काय? 25 इंटू पाय बाय 180. 25 इंटू पाय बाय 180. कळालं का बेटा कुठून आलं ते? हा फॉर्म्युला कुठून आला ते कळालं का? नसेल कळालं तर जाऊ द्या, काही टेन्शनचं काम नाही. रेडियन मध्ये जर काढायचं असेल, दिलेलं डिग्री मध्ये असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला काटाकाटी करा. 5 ने भाग जाईल. 5 5 25, 5 5 जा 25, 5 36 जा. करके देखो बेटा, करून बघा. याला जर 5 ने भाग दिला तर इथे 36 येणार. ठीक आहे. मग काय भेटलं आपला आन्सर फायनली? 5 पाय अपॉन 36. हे जे काही आन्सर आलेलं आहे हे आन्सर तुमचं आलेलं आहे रेडियन मध्ये. कळालं बेटा? तुम्हाला दिलेलं जर डिग्रीत असेल आणि त्याचं जर रेडियन मध्ये करायचं असेल, दिलेला क्वेश्चन डिग्रीत असेल आणि तुम्हाला जर रेडियन मध्ये करायचं असेल तर त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे. चला असेच काही क्वेश्चन बघू. मला वाटतं 4 क्वेश्चन आहे याच्यामध्ये. तर त्याच्यातला आपण तिसरा आणि चौथा आता बघू आणि सेकंड त्याच्यानंतर बघू. पहिला बघितला, दुसरा नंतर बघायचा आहे, तिसरा आणि चौथा पहिले बघून घेऊ. ठीक आहे. चला सांगा बेटा इथे आन्सर आपण बघा, लक्ष द्या. तिथे किती दिलंय तुम्हाला? थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे? 240. तुम्हाला कशात कन्व्हर्जन करायचंय? तुम्हाला काय काढायचंय? रेडियन मेजर. बेटा शॉर्टकट फॉर्म्युला लिहितो आता, शॉर्टकट लिहितो ना. रेडियन मेजर इज इक्वल टू पाय बाय 180 इंटू डिग्री मेजर. ठीक आहे. मागचा जो क्वेश्चन सोडवला सेम टू सेम तोच फॉर्म्युला आहे आणि सेम टू सेम तसंच आपण सॉल्व्ह करत आहे. मग पाय बाय 180 ला पाय बाय 180 जशाच्या तसा इंटू सांगा डिग्री मेजर. डिग्री किती दिलेली आहे बेटा? 240. ज्याच्या त्याच्या जागेवर ज्याच्या त्याच्या व्हॅल्यू आपण पुट केल्या. आपल्याला रेडियन मेजर काढायचा आहे. डिग्री मेजर, डिग्री आपल्याला दिलेली 240, त्याच्या त्याच्या जागेवरती 240 आपण जशाच्या तसं लिहून दिलं. ठीक आहे. चला काटाकाटी करा. 0 0 कॅन्सल झाला. 6 3 जा 18, 6 4 जा 24. बोला काय भेटलं उरलेला आन्सर? 4 पाय अपॉन 3. कळालं का बेटा? पहिल्या क्वेश्चन सारखंच. हे तर पहिल्यापेक्षा पण सोपं होतं, आहे की नाही? काटाकाटी आणि तेच तर आहे, बाकी दुसरं वेगळं वगैरे असं काही नाही. ठीक आहे. चला जाऊयात व्हेरी नेक्स्ट क्वेश्चन कडं. 520. चला वापस फॉर्म्युला माहिती आपल्याला. रेडियन मेजर इज इक्वल टू पाय बाय 180 इंटू डिग्री मेजर. ठीक आहे. पाय बाय 180 ला पाय बाय 180 जशाच्या तसं इंटू डिग्री मेजर. डिग्री किती दिली बेटा आपल्याला? 520 डिग्री. चला घेऊन टाका 520. घेतलं 520. कळालं की नाही कळालं? ओके. चला काटाकाटी करा. हे काटी केलं 0 0. दोघांनाही 9 ने डिवाइड होईल. 9 ने नाही 2 ने डिवाइड होईल. 2 9 जा 18, 2 26 जा 52. करून बघा बेटा. 52 ला 2 ने डिवाइड करा, तुम्हाला 26 भेटेल. ठीक आहे. काय आन्सर भेटलं बेटा? अजून काही डिवाइड होतंय का? हे काही काटाकाटी होतंय का? नाही होत. मग हेच तुमचं उरलेलं आन्सर. सांगा 26 इंटू पाय. 26 पाय
खालचं 9 जसाच्या तसं. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघितला, तिसरा बघितला, चौथा बघितला. सेकंड नंबरकडे या आता थोडस. चला लक्ष द्या इकडे. सेकंड नंबर बघा बेटा, जो आपला फॉर्म्युला तो तर लिहावाच लागेल. काय फॉर्म्युला आहे आपल्याला? रेडियन मेजर काढायचंय. π/180 ला π/180 जशाच्या तसं इंटू डिग्री मेजरला डिग्री मेजर जशाच्या तसं. बेटा कळालं इथपर्यंत? आपण काय केलं तर आपण फॉर्म्युला लिहून काढला. पण आता प्रॉब्लेम असा आहे, हे π/180 ला π/180 जशाच्या तसं इंटू जशाच्या तसं हा डिग्री मेजर. डिग्री किती दिले बेटा? डिग्री दिले -47 डिग्री 30 मिनिट. आता बेटा गोष्ट अशी आहे, हे 180 डिग्री पूर्णतः 180 जे आहे ते डिग्री मध्ये कन्वर्ट झालेलं आहे ऑलरेडी. आणि इथं प्रॉब्लेम असा आहे की हे आहे डिग्री मध्ये आणि हे आहे मिनिट मध्ये. असं कसं जमल? आता हे मिनिट आणि हे डिग्री हे तर काटाकाटी होऊ शकणार नाही ना. मग आता तुम्हाला काही पण करून हा जो काही बीट आहे, हा जो काही ही जी काही टर्म आहे, या टर्मला टोटली डिग्रीत आणावं लागेल, तेव्हा हे डिग्री डिग्री काटाकाटी होईल. असं बरोबर आहे? आणूयात. चला, सगळ्यात पहिले 1 डिग्री म्हणजे लक्षात राहू द्या 60 मिनिटे. असं हे जे असं केलंय ना कॉमा सारखं, त्याला म्हणायचं असतं मिनिट. ठीक आहे, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिटे. ओके, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिटे. मग मला एक गोष्ट सांगा बेटा, 1 डिग्रीच्या ऐवजी अर्धा डिग्री म्हणजे किती येईल? मग अर्धा डिग्री म्हणजे 30 मिनिटं. बेटा कळालं का नाही कळालं सांगा? 1 डिग्री म्हणजे 60 मिनिटं, अर्धा डिग्री म्हणजे 30 मिनिटं. 1चा अर्धा केला तिकडे बी 60चा अर्धा करावा लागेल ना. केला. पुढं आहे का मग? आता बघा बरं बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी. मग आता आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे, तिचं कन्व्हर्जन करायचंय. मायनसला मायनस सोडून द्या, ही व्हॅल्यू पकडा अशी एवढी. किती येते? 47 डिग्री 30 मिनिट. ठीक आहे, याला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं. बघा लक्ष द्या, 47 डिग्रीला 47 डिग्री जशाच्यात तसं 30 मिनिट. सांगा 30 मिनिटाची व्हॅल्यू आपण आत्ताच बघितली. 30 मिनिट म्हणजे किती बेटा? 1/2 डिग्री. घ्या ते 1/2 डिग्री. सांगा आता आले की नाही दोघं डिग्री डिग्री मध्ये आले. आता आपण ती इथं घेऊ शकतो, पण त्याला जरा व्यवस्थित सोडवून घ्या. म्हणजे कसं, इकडे बघा, तिरकस गुणाकार. 2 × 47 2 × 47 94. 2 × 47 94. 94 प्लस 1 95. आणि खालचे जे 2 आहे ते 2 जशाच्या तसे. चला पुट करा तिथं. π/180 जशाच्या तसं इंटू 95/2 डिग्री जशाच्या तसं. हे डिग्री मध्ये कन्व्हर्जन झालं ना, डिग्री डिग्रीचं डिग्रीच होणार. कळालं का बेटा? याचा आन्सर कसं काढून घेतला आपण? परत सांगतो ऐका. 47 डिग्री 30 मिनिट होते. आपल्याला माहिती 60 मिनिटं म्हणजे 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिटं. 1 डिग्री म्हणजे जर 60 मिनिटं आहे तर मग अर्धा डिग्री म्हणजे 30 मिनिटं येईल. दोघांचे अर्धे अर्धे. मग हा 1/2 आपण त्याच्यात हाफ डिग्री काय केलं आपण? बघा लक्षात इकडं, ही टर्म पूर्णच्या पूर्ण अशी उचलली. 47 ला 47 जसं तसं ठेवलं डिग्रीला. 30 मिनिट 30 मिनिटाचं काय झालं? 1/2 डिग्री. 1/2 डिग्री. आणि याला क्रॉस मल्टिप्लाय करून सोडवल्यानंतर आपल्याला भेटलं 95/2. चला याची पण काटाकाटी करून घ्या. कितीने भाग जाईल दोघांना? 5 ने. 5 ने डिवाइड होईल. 5 36 जा 180. 5 ने याला भाग देऊन बघा, डिवाइड करून बघा, 36 डिग्री भेटतं. ओके, 5 ने याला द्या. 5 1 जा 5. किती उरले बेटा इथं? 4. 5 9 जा 45. काय भेटलं आन्सर? 19 × 5 19 पाय. 19 × 5 19 पाय. 36 × 2 72. अशा पद्धतीने. आता कोणाचं काटाकाटी होतं का? नाही होत. कॅन्सल होतं का कुणी? नाही होत. म्हणून हेच तुमचं फायनल आन्सर. अशा पद्धतीने प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण ट्रिग्नोमेट्रीचा जो चॅप्टर ज्याला मुलं घाबरतात त्या चॅप्टरचा पहिला प्रॅक्टिस सेट जो आहे, पहिला प्रॅक्टिस सेट, तो प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी पूर्णतः, पहिला प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन तो आपण या ठिकाणी पूर्णतः कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, आणि तोही अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये. माझं म्हणणं असं आहे की ज्याचा कुणाचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर कंप्लीट किंवा व्यवस्थित झालेला नसेल त्यांनी छानपैकी पेन वही घेऊन बसायचं, मस्तपैकी व्यवस्थितरित्या खूप चांगल्या पद्धतीने
जसं जसं मी शिकवत आहे तसं तसं त्याची प्रॅक्टिस व्यवस्थितरित्या करत राहा. अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये अख्खाच्या अख्खा चॅप्टर कशा पद्धतीने लक्षात ठेवावा लागेल हे सर्वच्या सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर जास्तीत जास्त जणांना, मुलगा कुठल्याही क्लासचा असो, कुठल्याही विदाऊट क्लासचा असो, जो घरी असेल, कुणी असेल, आपला फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे काही आपल्या ओळखीचे पाळखीचे आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि कंटिन्युअसली स्टडी करत राहा. पुढचे व्हिडिओज कंटिन्युअसली लगेच आपल्याला प्लेलिस्टमध्ये पण बघायला भेटतील. ठीक आहे, थांबूयात, बघूयात पुढचा क्वेश्चन लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये.